गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत 8वं गुणस्थान अपूर्वकरण गुणस्थान आम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर प्रश्नोत्तराकडे आपण वळलेलो होतो. अपूर्वकरणाच्या 4 आवश्यक गोष्टी कोणत्या, अधःकरणाच्या 4 आवश्यक गोष्टी अपूर्वकरणात देखील असतातच असतात. याशिवाय शुद्ध परिणामाच्या निमित्ताने आणखी 4 गोष्टी या ठिकाणी होतात. पहिल्यांदा नवीन येणाऱ्या कर्माला प्रतिबंध केलेला होता बंधापसरण क्रियेमध्ये, पण आता सत्तेत असलेलं कर्म देखील स्थिती कांडकघाताच्या द्वारे त्याची सत्ता पण कमी केली. अनुभाग कांडकघाताच्या द्वारा त्याचा अनुभाग अप्रशस्त प्रकृतीचा अनुभाग हीन केला. प्रशस्त प्रकृतीचा अनुभाग मात्र वाढलेला आहे. नंतर गुणश्रेणी निर्जरा, गुणित रूपाणी कर्म परमाणू अपकर्षित करून कित्येक समय आधी त्याची उदयावलीत आले ते आणि नंतर त्याला निर्जरित केलं. म्हणजे गुणित रूपाणी कर्म परमाणू अपकर्षित केले आणि उदयावली संपली की या गुणश्रेणी आयामातला एक एक निषेक उदयावलीत येऊन अशा तऱ्हेने जे कर्म कित्येक काळ पुरलेलं असतं ते कर्म लवकर फल देऊन जीवनातून निघून जाणार आहे. ही आहे गुणश्रेणी निर्जरा. गुणित रूपाणी कर्म परमाणू टाकले म्हणजे कर्माणूंची संख्या इथे महत्वाची आहे की ते तितके परमाणू पहिल्यांदा 4 असतील तर 16 64 अशा गुणित रूपाणी कर्म परमाणू गुणश्रेणी आयामात दिले आणि मग आपण याची रचना बघितलेली होती की याची रचना खाली कमी आणि वर वर वाढत गेली. म्हणजे नौके समान नावेप्रमाणे याची रचना त्या ठिकाणी कर्म परमाणूंची दिसणार आहे म्हणजे हे आम्ही फक्त गणित समजण्यासाठी केलं. काही अशी कर्म परमाणू वाढले असं काही नाहीये. ज्या ठिकाणी ते अवस्थित आहे तिथेच राहणार आहे पण त्यांची स्थिती मात्र आता कमी झालेली आहे. गुणित रूपाने ते कर्म परमाणू आधीच उदयात येऊन निघून जाणार आहे. पण समजण्यासाठी त्या ठिकाणी नावेप्रमाणे रचना झाली किंवा त्रिकोणाकार रचना झाली हे आम्ही त्या ठिकाणी समजायचं आहे. आमच्या डोळ्यासमोर काहीतरी व्हिज्युअल व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीतून हे बघायचंय. पण शेवटी ते गणित आहे. आम्हाला आत्मतत्वावर घटित करायचंय म्हणून आत्मतत्वामध्ये जे रिअल आहे तेच आम्हाला बघायचं आहे. गणिताची दृष्टी समजून घ्यायची आहे आणि अप्लाय मात्र आत्मप्रदेशांवर करायचंय. जीवाचे जेवढे प्रदेश आहे तेवढेच कर्माचेही प्रदेश आहे आणि तशाच प्रकारचं कर्म परमाणू तिथे अवस्थित आहे. स्थिती कमी झाली म्हणजे पहिल्यांदा जर त्या कर्माची उदयात येण्याची योग्यता 20व्या समयी होती तर त्याची योग्यता आता 4थ्या समयात तो उदयात येईल आहे. तिथेच त्याची स्थिती अवस्थित आहे, तिथे कुठेही बदल झाला नाही. अशा रीतीने हा गुणश्रेणी आयाम आणि गुणश्रेणी निर्जरा हे लक्षात घ्यायचं. म्हणजे काय? काय म्हटलं तुम्ही? म्हणजे बंधापसरण म्हणजे बंधापसरण म्हणजे नवीन नवीन जे कर्म बांधत आहे तो हे हा कमी कमी स्थितीला घेऊन बांधणं. हा समजा हा पहिल्या समयात 10 वर्ष बांधत आहे
तर दुसऱ्या समयात 8 वर्ष बांधेल, 6 वर्ष बांधेल, असं कमी कमी बांधणारे कर्म परमाणू. याला म्हणायचं बंधापसरण. स्थिती बंधापसरण. हा, बंध आणि अपसरण. बंध आणि अपसरण. अपसरण म्हणजे दूर लोटणं, बंधाला दूर राहणं. म्हणजे आणि प्रकृती बंधापसरण. काही प्रकृती तो बांधणार नाही, त्याला प्रकृती बंधापसरण म्हणायचं. आणि हे स्थिती बंधापसरण. प्रकृतीमध्ये काय झालं, काही प्रकृती म्हणजे अशुभ प्रकृती तो बांधतच नाही, त्याला स्वतःपासून दूरच ठेवतो. याला म्हणायचं प्रकृती बंधापसरण. जसं आता हा जीव आता 8व्या गुणस्थानात आला. 8व्या गुणस्थानात आल्यामुळे त्याला अनेक कर्म परमाणूंचा बंध रुकलेला आहे. त्याला कर्म परमाणू तो बंध विच्छुत्तीत जितके गेले तितके तो बांधत नाही. याचा अर्थ त्याला त्या प्रकृती आता त्याच्या अपसरित झाल्या, दूर झाल्या. अपसरित. हा, अपसरण हा शब्द आहे. हो, ठीक आहे, धन्यवाद. नंतरचं चौथं आवश्यक आहे गुणसंक्रमण. गुणसंक्रमण याचा अर्थ की एक कर्म सजातीय रूपाने दुसऱ्या प्रशस्त प्रकृती रूप परिणत होणं, याला म्हणायचं गुणसंक्रमण. जीवाजवळ शुभ अशुभ परिणामांचा खजिना आहे आणि आम्हाला आता त्याच्यामधले निवडून निवडून अशुभ कर्म परमाणू जे आहे ते शुभामध्ये बदलून घ्यायचे आहे. आणि हे गुणित रूपाने कार्य त्या ठिकाणी जीवाच्या परिणामांच्या निमित्ताने सुरू आहे. जीवानी कर्मात केलं असा कर्तृभाव कर्माविषयी जीवाच्या अंतरंगात आणायचा नाही. जीव कर्माचं करू शकत नाही, कर्माची प्रक्रिया कर्मात घडणार आहे. पण जीव परिणामाच्या निमित्ताने तिकडे कर्म परमाणूंमध्ये अशा प्रकारची उलथापालथ झाली. जे अशुभ कर्म होतं ते टिकू शकलं नाही, त्याला त्याची प्रकृती बदलावी लागली, त्याच्या गुणामध्ये परिवर्तन करावं लागलं. म्हणून हे झालं गुणसंक्रमण. जसं असाता त्यांनी संक्लेश परिणामाने बांधलेलं आहे, असाता बांधलेला आहे, पण पुढे पश्चाताप झाला, परिणामांची विशुद्धता वाढवली, उत्कट भाव जीवाचे झाले, त्याची ती असाताची प्रकृती बदलून सातारूप झाली. त्यांनी नरक गतीचा बंध, गतीचा पण त्यांनी आयुचा नाही, नरक गतीचा त्यांनी बंध केला. पुढे परिणामांमध्ये विशुद्धता आली, नरक गतीचा बंध बदलून मनुष्य गती देवगती रूपानी परिणत झाला. अशी ही अशुभ कर्म प्रकृतीमध्ये गुणात्मक दृष्टीने बदल झाला. याला म्हणायचं गुणसंक्रमण. आणि हे गुणसंक्रमण देखील निरंतर 8व्या गुणस्थानात 9व्या गुणस्थानात सुरूच राहणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता त्याची ती प्रक्रिया अखंडितपणे 11 किंवा 12 गुणस्थान पर्यंत कायम राहणार आहे. म्हणून 8व्याच गुणस्थानात ह्या प्रक्रिया घडतील असं नाही. 8 मध्ये तर सुरुवात झाली, 8 मध्ये सुरुवात झाल्यानंतर 9व्या मध्येही ही प्रक्रिया घडणार आहे, 10व्या मध्येही ही प्रक्रिया घडणार आहे. अशा तऱ्हेने हा 8व्या गुणस्थानामध्ये 4 ही आवश्यक झाली. ठीक आहे, पुढचा आहे आता करण किसे कहते है. करण हा शब्द असा आहे, करण हा व्याकरणामध्ये देखील शब्द वापरला जातो. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण अशा प्रकारचे हे व्याकरणामध्ये षटकारक सांगण्यासाठी 6 शब्द त्या ठिकाणी प्रवृत्त होतात. करण याचा अर्थ साधन असा देखील केला जातो. की जसं उदाहरण पहा की शेतकऱ्यांनी त्याचं शेत नांगराने नांगरले आहे, तर नांगराने हे जे काही आम्ही म्हटलं हे झालं करण विभक्ती, तृतीया विभक्ती. नेशी हे शब्द त्या ठिकाणी लागतात आणि म्हटलं जातं की कर्ता जे कार्य करत आहे ते कोणत्या साधनांनी करत आहे त्याला करण असं म्हटलं जातं. किंवा करण या शब्दाचा अर्थ इंद्रिय असा देखील आहे. अक्ष म्हणजे करण आणि त्याला इंद्रिय
असा देखील समानार्थी शब्द वापरला जातो. आणि करण याचा अर्थ की आता या ठिकाणी हे जे परिणाम आहे, आत्म्याचे परिणाम, या आत्म्याच्या विशुद्ध परिणामांना देखील करण ही संज्ञा वापरली जाते. करण कधी कधी होते याच्यामध्ये तत्वार्थ सूत्रामध्ये आचार्य उमास्वामींनी सूत्र ठेवलं की सम्यक दृष्टी, श्रावक, विरतानंत वियोजक, दर्शन मोह, क्षपक, उपशमक, उपशांत मोह, क्षपक, क्षीण मोह जिनो, क्रमशो संख्येय गुण निर्जरा. ही गुण निर्जरेची सांगितली स्थानं, पण ही स्थानं कशाने होतात तर जीवाच्या करण परिणामांनी होतात. म्हणजे या 10 स्थानांमध्ये जीवाचे करण परिणाम होतात आणि प्रत्येक वेळचा करण परिणाम हा दुसऱ्या परिणामांपेक्षा अनंत गुणित कर्मनिर्जरेला घेऊन असणार आहे. सम्यक दृष्टी बनला त्यावेळेला देखील त्याला सर्वप्रथम करण परिणाम करावे लागले. म्हणजे करण परिणामाचा अर्थ त्या कार्याची सिद्धी होण्यासाठी जो जीवाचा आवश्यक परिणाम आहे त्या परिणामाला करण अशी संज्ञा आहे. म्हणून करण याचा अर्थ साधन रूप असणारे परिणाम, हा करण या शब्दाचा अर्थ आहे. आता या ठिकाणी आपण बघू की करण कशाला म्हटलं. करण या शब्द का अर्थ परिणाम है. परिणामों को करण संज्ञा कैसे हुई, यह कोई दोष नहीं है. परिणामांना करण का म्हटलं बा, तर हा काही दोष नाही आहे, कारण परिणामांसाठी करण ही संज्ञा आलेली आहे. क्योंकि असी और वासी के समान साधकतम भाव की विवक्षा में परिणामों के कारण संज्ञा, कारणपणा पाया जाता है. म्हणजे जसं आम्ही म्हटलं की साधकतम असा प्रकारचा जो परिणाम आहे, साधकतम ते कार्य संपन्न करत असताना होणारा परिणाम. आणि जसं तलवारीने शत्रूवर प्रहार केला, तलवारीने असी म्हणजे हा त्या ठिकाणी साधन रूप कार्य झालेला आहे, म्हणून त्याच्यावर जसं साधन म्हटलं जातं तशाच प्रकारे या परिणामांना देखील इथे साधकतम असल्यामुळे करण अशा प्रकारची संज्ञा आहे आणि याच्यामध्ये कोणताही दोष नाही. अर्थात इन परिणामों से मोहनीय कर्म का क्षय किंवा उपशम होता है, इसीलिए इन्हें करण कहा जाता है. मोहनीय कर्माचा उपशम किंवा क्षय करण्यासाठी हा जीवाचा 8व्या गुणस्थांवरती परिणाम कारणीभूत आहे. 8व्याच गुणस्थांवरती विवक्षित नाही आहे. करण परिणाम जिथे जिथे होतात ते सगळेच्या सगळे त्या त्या कार्यासाठी साधकतम आहे, म्हणून त्याला करण अशा प्रकारची संज्ञा दिली जाते. पुढचा प्रश्न, 8वें आदि गुणस्थानवरती संयतों का अप्रमत्त गुणस्थान में अंतर्भाव हो जाता है. त्यांना प्रश्न पडलेला आहे की 8व्या गुणस्थान वेगळं का केलं. 8व्या गुणस्थानात तर कोणत्याही कर्माचा उपशम क्षय होत नाही, मग 8वं गुणस्थान देखील अप्रमत्त रूपाचंच का म्हटलं गेलं नाही. म्हणजे तशाच प्रकारचा अप्रमत्त गुणस्थानामध्येच 8व्या गुणस्थानाचाही अंतर्भाव करायला पाहिजे आणि इसीलिए शेष गुणस्थानों का अभाव हो जाएगा. ऐसा नहीं है, क्योंकि जो आगे चलकर प्राप्त होने वाले अपूर्व करण आदि विशेषणों से युक्त नहीं होते और जिनका प्रमाद नष्ट होता, ऐसे संयतों का ही यहाँ पर ग्रहण किया है. काय सांगितलं, ज्यांचा प्रमाद नष्ट झालेला आहे, वास्तविकता ते अप्रमत्त आहे, कारण 7 पासून पुढची सगळी गुणस्थानं ही अप्रमत्त आहे. अप्रमत्त हा शब्द 7व्या गुणस्थानामध्ये आदि दीपक म्हटल्या जातो आणि संयत हा शब्द 6व्या गुणस्थानामध्ये आदि दीपक आहे. म्हणजे 6व्या गुणस्थानापासून सगळे जीव महाव्रताचे धारी आहे आणि 7व्या गुणस्थानावरती पुढचे सगळे जीव अप्रमत्त दशेमध्ये विद्यमान आहे.
पण या ठिकाणी अपूर्वकरण आहे. अपूर्वकरणामध्ये अप्रमत्त दशेपेक्षा काहीतरी विलक्षण गोष्टी घडलेल्या आहे. अप्रमत्तासारखं हे गुणस्थान नाही. अप्रमत्त दशा जरी असली तरी त्यापेक्षा इथे 4 गोष्टींची विशेषता आम्हाला दिसते आणि म्हणून हे गुणस्थान परत वेगळ्या रीतीने सांगणं भाग पडलेलं आहे. म्हणून आगे चलकर प्राप्त होने वाले अपूर्वकरण आदि विशेषणों से युक्त नहीं होते. म्हणजे 7वं गुणस्थान अपूर्वकरण गुणस्थान म्हटल्या जात नाही. कारण अपूर्वकरणामध्ये ज्या 4 आवश्यक गोष्टी घडणार आहे त्या 7व्या गुणस्थानात घडत नाही. आणि जिनका प्रमाण नष्ट हो गया ऐसे संयतों का ही यहाँ पर ग्रहण किया गया है. मात्र 8वं गुणस्थान असं आहे की या ठिकाणी जो जीव राहील तो निश्चितपणे अप्रमत्तच राहील. पण 7व्या गुणस्थानापेक्षा 4 गोष्टींची त्या ठिकाणी अधिकता असणार आहे. इसीलिए आगे के समस्त गुणस्थानों का इसमें अंतर्भाव नहीं होता. आणि पुढच्या गुणस्थानामध्ये देखील काही वेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहे. म्हणून हे अपूर्वकरण गुणस्थान स्वतंत्र रीतीने सांगावं लागलं. 7व्यामध्येही गर्भित करता येत नाही आणि 9व्या गुणस्थानातही हे गर्भित करता येत नाही. वेगळं त्या ठिकाणी त्याचं स्थान त्याला द्यावं लागलं. आता पुढचा प्रश्न आहे 8वें गुणस्थान वरती स्त्री वेदी के साथ ज्ञान मार्गना के कौन कौन से भेद नहीं हो सकते. हा प्रश्नाचा सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे. 8व्या गुणस्थानवरती एखादी स्त्रीवेदी आहे. स्त्रीवेदी आहे याचा अर्थ भावानी ती स्त्रीवेदवाली आहे. त्याच्या जीवनात ज्ञान मार्गणेच्या अपेक्षेने कोणते भेद असणार नाही. मनपर्याय ज्ञान असणार नाही. मनपर्याय ज्ञान असणार नाही आणि केवल ज्ञान पण नाहीये है ना. कारण केवल ज्ञान पुढे होणार आहे म्हणून मनपर्याय ज्ञान नाहीये आणि केवल ज्ञान नाहीये. स्त्रीवेदी असल्यामुळे मनपर्याय ज्ञानाचा विशेष विरोध इथे आहे. आणि 8व्या गुणस्थानवरती असल्यामुळे ज्ञान मार्गणेचे जे 8 भेद आहे या 8 भेदामधले कुमती, कुश्रुत आणि कुअवधी हे राहणार नाही. म्हणजे सुमती, सुश्रुत आणि सुअवधी 3 ज्ञान त्यांना असू शकतात. बाकी मनपर्याय आणि केवल ज्ञान त्यांना असणार नाही. केवल ज्ञानाचा तर प्रश्नच नाहीये पण मनपर्याय ज्ञान त्यांना असणार नाही. क्योंकि कुमति आती 3 कुज्ञान प्रथम एवं द्वितीय गुणस्थान में होते हैं. मनपर्याय ज्ञान पुरुषवेदी और केवल ज्ञान अवेदी जीवों के होता है. इस प्रकार नपुंसक वेदी को भी यहाँ जानना चाहिए. 8वें गुणस्थान वरती मनपर्याय ज्ञानी के दर्शन कितने होते हैं. दर्शन किती राहील. 3. चक्ष कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3च. चक्षु, अचक्षु आणि अवधी दर्शन किंवा कमीत कमी 2 लावले तर चक्षु आणि अचक्षु दर्शन. 8व्या गुणस्थानापर्यंत आपण पूर्ण पोहोचलेले आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. अन्यथा पुढचं गुणस्थान आपण अनिवृत्तीकरण बघू. ठीक आहे, पुढे चलू. अनिवृत्तीकरण 9वं गुणस्थान. ताई, 8व्या गुणस्थानामध्ये जर एखाद्याही प्रकृतीचा क्षय उपशम होत नसेल तर मग त्या जीवाचे परिणाम कसे असेल. परिणामचा प्रति समय अनंत गुणित विशुद्धतेला घेऊनच आहे. मग उपशम क्षय काहीच नाही म्हणते ना तिथं. परिणामांचा आणि कर्माचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. कर्माचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. पण एवढे उज्ज्वल परिणाम झालेले नाही की कर्मात उपशम होईल. एवढे परिणाम निर्मल झाले नाही की कर्मात उपशम होईल. आता पहा, व्यवहारामधलं उदाहरण. कधी कधी पाणी गढूळ येतं. आम्ही 1 मिनिट तोरटी फिरवतो. 1 मिनिट तोरटी फिरवली तर पाणी पूर्णच्या पूर्ण मळ खाली बसलाय का गाळ खाली बसलाय का.
वर नाही वर बसत. पाडत बसला नाही नाही बसत. बसला आणि ताबडतोब बसला का? नाही. 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 पण त्याला बसल्यासारखं तर जाणवते ना. पाणी तर नाही. स्वच्छ वाटतं हे की नाही? त्याला जोपर्यंत ते सेट व्हायची प्रक्रिया घडत नाही, तुम्हाला ते 1 तास ठेवावं लागतं की नाही ठेवावं लागत? हो हो हो. सेट करावं लागते की नाही? तुम्ही म्हटलं मी आत्ता तुरटी फिरवली आणि आत्ता पाण्यातला गाळ नाही. खाली बसला, होते? नाही. नाही होत. नाही. म्हणजे त्याला त्या सेटिंग साठी काही ना काही कालावधी जावा लागतो. तुम्ही जमिनीमध्ये बीज पेरलं एखादं धान्याचं कोणत्याही, आणि तुम्ही म्हटलं मी त्याला खत टाकलं, पाणी टाकलं, सगळं सगळं टाकलं, उद्याच ते धान्य उगवलं पाहिजे? नाही. उगवते? नाही. नाही उगवत. त्याचा तो वेटिंग पिरियड जो आहे तो घेणार आहे, आणि हा उपशमासाठी होणारा वेटिंग पिरियड आहे. त्याच्यामध्ये प्रक्रिया जरी घडली नाही तरी ती सूक्ष्म क्रिया त्या ठिकाणी संपन्न होते आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला अनिवृत्तीकरणात दिसणार आहे. पण प्रक्रिया तर सुरू केली इथेच प्रक्रिया सुरू केली. एखादं इंजेक्शन घेतो, इंजेक्शन घेतल्यानंतर त्याचा इफेक्ट किती वेळाने आहे? कितीतरी उदाहरणं आहे व्यवहारात. पेन किलर घेतली, एखादी गोळी घेतली पेन किलरची, घेतल्याबरोबर रिझल्ट आहे? नाही. पण प्रक्रिया कधी सुरू झाली? घेतल्याबरोबर सुरू झाली. तसं इथे पाहायचं. धन्यवाद. परिणाम तर उत्कृष्टच आहे, त्याच परिणामांनी होणार आहे क्रिया, पण त्याला कर्मामध्ये उपशम होण्याची देखील तेवढ्या योग्यता यावी लागते, तेव्हाच कर्माचा उपशम होतो. कर्म आपली स्थिती कर्माची पाहतो. जीवाच्या परिणामांनी कर्मात काहीही बदल होत नाही. निमित्त नैमित्तिक संबंध लावायचा, पण कर्माशी कर्तृ संबंध नाही लावायचा. मर्यादा. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचंय पुढचं 9वं गुणस्थान, अनिवृत्तीकरण गुणस्थान. कशासाठी? श्रेणी आरोहण करण्यासाठी, म्हणजेच चारित्र्य प्राप्तीचा उद्यम जीव करतो आहे. आणि चारित्र्य प्राप्तीच्या उद्यमामध्ये अथवा 7, 8, 9, 10 ही गुणस्थानं तो चढतो आहे. परिणामांमध्ये प्रति समय उज्ज्वलता दिसते आहे. अनंत गुणित विशुद्धतेला घेऊन असणारा हा जीवाचा परिणाम आहे. अधःकरणामध्ये परिणामांच्या विशुद्धतेत थोडी कमतरता होती अपूर्वकरणाच्या तुलनेत. अपूर्वकरणामध्ये आणखी परिणामांमध्ये उज्ज्वलता वाढलेली आहे, आणि अनिवृत्तीकरण परिणामांमध्ये हा आलेला आहे. आतापर्यंत याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी अधिकता होती. अपूर्वकरणात एक समयवर्ती जीवाचे परिणाम समान किंवा असमान होते. अनिवृत्तीकरणामध्ये जसा यांनी प्रवेश केला, सर्व जीवांचे परिणाम जितके काही अनिवृत्तीकरण मानणारे जीव आहे, या जीवांचे परिणाम समान रूपाचे होणार आहे, एक समान परिणाम होणार आहे. त्यांच्यामध्ये कमी अधिकता असणार नाही. म्हणून एक समयवर्ती जीवाचे सगळ्या जीवांचे परिणाम समान, आणि भिन्न समयवर्ती जीवाचे परिणाम अपूर्वच, पण तेही समान. अपूर्वकरणाचा काळ आम्ही बघितला होता 8 समय, अधःकरणाचा 16 समय, अनिवृत्तीकरणाचा काळ त्याही पेक्षा कमी. पण तसं पाहिलं तर अंतर्मुहूर्तच कालावधी. अधःकरणाचाही अंतर्मुहूर्त, अपूर्वकरणाचाही अंतर्मुहूर्त, आणि अनिवृत्तीकरणाचाही कालावधी अंतर्मुहूर्त. लहान लहान अंतर्मुहूर्त. परिणामांमध्ये बघितलं होतं अधःकरणाचे परिणाम हे ज्या कमी आहेत त्याच्यापेक्षा अपूर्वकरणाचे परिणाम जास्त आहे, आणि अनिवृत्तीकरणामध्ये जितके समय तितकेच परिणाम असणार आहे. कारण एक समयवर्ती जीव आता समान लेवलवर आला, त्याच्यामध्ये कुठेही फरक नाही. त्याच्यामध्ये त्याच्या संस्थांमध्ये फरक असेल, त्याच्या शरीरामध्ये भिन्नता असेल, कुणी कोणत्या म्हणजे संस्थांचा असेल, त्याच्या रंगामध्ये बदल असेल, पण
परिणामांमध्ये आता एक समानपणा आलेला आहे, कुठेही आता भिन्नता नाही. असे जीवाचे जिथे परिणाम होतात त्या परिणामांना म्हणायचं अनिवृत्तीकरण परिणाम. म्हणजे नाही, निवृत्ती म्हणजे भेद. जिथे परिणामांमध्ये कोणताही भेद नाही त्या परिणामांना अनिवृत्तीकरण परिणाम असं म्हटलं जातं. भूमटसार मध्ये त्यांनी व्याख्या दिली की अत्यंत निर्मल ध्यानरूपी अग्निशिखांच्या द्वारे. आता काय झालेलं आहे, कोणतं ध्यान आहे या ठिकाणी? शुक्ल ध्यान आहे. कोणतं शुक्ल ध्यान आहे? पृथक्त्व वितर्क विचार नावाचं पहिलं शुक्ल ध्यान. कुठून सुरू झालं? 8व्या गुणस्थानापासून. सातव्याच्या उत्तरार्धापासून, अधःकरणापासून. अधःकरणापासून सुरू झालं. अपूर्व करणातही तेच, अनिवृत्तीकरणामध्ये देखील ध्यान आता तेच. अग्रवाह म्हणजे त्याची सूक्ष्मता वाढलेली आहे आणि त्यामुळे अत्यंत निर्मल असे परिणाम होतात आहे. म्हणून निर्मल ध्यान रूपी अग्निशिखांच्या द्वारे काय केलं? आता कर्मवनाला दग्ध करण्यास समर्थ. हे कर्माचं वन आहे आणि या वनाला या परिणामांच्या निमित्ताने आता दग्ध करायचं आहे. अशा प्रत्येक समय एक एक सुनिश्चित सुरक्षी वृद्धिंगत परिणामांच्या अनिवृत्तीकरण गुणस्थान त्याला असं म्हणतात की एक एक समय वृद्धिंगत रूपाचा परिणाम होतो आहे, याला अनिवृत्तीकरण परिणाम म्हणतात. इथे जीवाचे परिणाम प्रति समय वृद्धिंगत झाले आहे. ज्याप्रमाणे अग्निवनाला पूर्णपणे जाळते त्याप्रमाणे या निर्मल परिणामांनी कर्म आता पूर्णतः दग्ध होणार आहे. जेव्हा थोडा विषयांतर होते पण थोडं आपल्या सामायिकासाठी हाही विषय उपयुक्त आहे म्हणून या विषयाला थोडं पहा की जेव्हा आम्हाला ध्यान धारणा करायला सांगतात त्यावेळेला 5 तऱ्हेच्या धारणा आम्हाला ध्यानासाठी उपयुक्त सांगितल्या. पहिली सांगितली पृथ्वी धारणा, दुसरी सांगितली अग्नी धारणा, तिसरी सांगितली जलधारणा वायुधारणा, चौथी सांगितली वारुणी धारणा आणि 5वी धारणा सांगितली तत्व रूपवती धारणा. या 5 धारणांच्या माध्यमातून आम्हाला आमच्या आत्मतत्वांवर असे संस्कार करायचे. कसे संस्कार करायचे की आमच्या हृदयस्थानी अष्टदल पंकुडीचं एक कमळ आहे. ते कमळ उलट कल्पायचं आणि त्या कमलावर ज्ञानावर्णादी 8 कर्म आम्ही लिहिलेले आहे की या ठिकाणी कर्म आहे अशा प्रकारचं आम्ही मनात चिंतन केलेलं आहे. कोणते? ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय हे 8 कर्म. आणि नाभिस्थानावर एक कमल ऊर्ध्वमुखी कल्पायचं आहे आणि या प्रत्येक कमल पाकडीवर आम्हाला स्वर लिहायचे आहे. अ आ इ ई वगैरे हे स्वर लिहायचे. कमळाचा जो मध्यभाग त्या ठिकाणी आम्ही पूर्ण आता हे अशी आमची स्वतःची धारणा केल्यानंतर आमच्या शरीरावर सर्वत्र आम्हाला र र र हे अग्निबीज कल्पायचंय. र हे अग्निबीज आहे आणि हे संपूर्ण शरीराला व्यापून आहे अशा प्रकारचं र बीजाक्षर स्थापित करायचंय. या र बीजाक्षरांनी या खालच्या कमळ पाकळीतून धुवा निघून आग पेटलेली आहे. ही आग पूर्ण शरीरात माझ्या पूर्ण जितके कर्म आहे आणि हे 8 पंकुडीचं जे कर्म आहे या सगळ्याला जाळत आहे. हे कर्मवन निबिड आहे, गहन आहे, दुष्कर आहे, इथे जाणं कठीण आहे. पण या ध्यानरूपी अग्नीच्या माध्यमातून हे सगळं कर्मवन जळणार आहे. आम्ही तशी तजवीज केलेली आहे. हे कर्मवन जळत आहे.
नंतर हे पूर्ण आमचं कर्मबन जळून गेलेलं आहे. हे जळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तिसरी धारणा केली, वायू धारणा, की वायू आलेला आहे, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि जे आता कर्म जळलेलं आहे, जसं एखादी वस्तू जळल्यानंतर राखच शिल्लक राहते, त्याप्रमाणे आता सर्वत्र साम्राज्य हे राखेचं आहे, आत्मतत्वावर राख आहे आणि ही वायू धारणा ही सगळी राख उडवून टाकते आहे. वाये हे त्याचं बीजाक्षर आहे आणि वाये वाये अशा माध्यमातून, म्हणजे जसा वायूचा आवाज असतो, वारा जर जोऱ्याने वाहत असेल तर त्याचा आवाज ऐका, तसा आवाज माझ्यामध्ये घुमत आहे आणि ही सगळी राख उडून गेलेली आहे. राख जरी उडून गेली तरी त्या ठिकाणी काही रज शिल्लक आहेतच आणि सगळ्यात रज जर पूर्णतः काढायचं असेल तर त्यासाठी पाणी वारुणी ही धारणा उपयोगी पडते. यानंतर प या बीजाक्षराचं अवलंबन घेऊन पूर्ण आत्मप्रदेश माझा पाण्याने चिंब भिजलेला आहे. हे सगळे जे काही रजकण होते कर्माचे हे देखील निघून गेलेले आहे आणि माझा आत्मा त्या ठिकाणी अत्यंत परिष्कृत झाला. कर्म वन हे सगळं जळलं जळलं आणि पाण्याने आता पूर्ण माझा आत्मा जो मलिन होता काही अंशी, तो पण आता पूर्णतः स्वच्छ झाला. थोडं देखील रज धुली कण तिथे शिल्लक राहिली नाही आणि असा हा आत्मा आता पूर्वीचे सगळे संस्कार निघाल्यानंतर मला त्या ठिकाणी माझ्या या आत्मतत्वावर पुनःसंस्कारित करायचं आहे आणि त्यासाठी सांगितली तत्व रूपवती धारणा. चिंतन करायचंय की कोण मी, मी सोहम चैतन्य स्वभावोहम अखंड स्वरूपोहम परम पारिणामिक भाव स्वरूपोहम अष्टकर्म रहितोहम पंच शरीर रहितोहम द्रव्य कर्म भाव कर्म रहितोहम. अशा प्रकारच्या या चिंतनामध्ये एकाकार होऊन अनुभूती घ्यायची आहे आणि ही अनुभूती घेत असताना अंतरंगामध्ये परिणाम कसे आहेत, आनंद उर्मी आमच्यात उसळतात का, अवलोकन करायचं. आणि ही अवलोकनाची प्रक्रिया जणू काही अशा प्रकारे शेळी आरोहण करणाऱ्याच्या जीवनात पण येते आहे. प्रक्रिया पहा, हे तर मी अगदी थिअरी सांगितली, पण याचं प्रॅक्टिकल आम्हाला जीवनात करायचंय. सामायिकाच्या चिंतनामध्ये हा भाव आमच्या अंतरंगामध्ये आम्हाला आणायचा आहे की असा हा मी बसलेलो आहे आणि अशा प्रकारचा परिष्कृत होत आहे. सगळं सगळं हे असार जे आहे, निष्फळ जे आहे, जे माझ्यामध्ये आगंतुक आहे, हे सगळं बाहेर गेलेलं आहे. कदाचित 9व्या गुणस्थानामध्ये अशाच प्रकारे चारित्र्याची परिणती जीवनामध्ये दिसणार आहे आणि हे कर्मबन संपूर्ण जळून चाललेलं आहे, जळून चाललेलं आहे. हे भाव त्या ठिकाणी जीवाचे असणार आहे, पण तो म्हणणार नाही, त्या परिणामांशी तो एकाकार होईल. अशी ही 9व्या गुणस्थानाची प्रक्रिया. पुढे उद्याला पाहू याच्यावर विस्तृत वर्णन. थांबूया तिथे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उच्छायाणम नमो लोये सवसाहूनम. कुणाला काही प्रश्न असेल यावर तर विचारू शकता.